अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर कार व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 3 बाळांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर या रुग्णालयातल्या अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत। दुसरीकडे फायर ऑडिटचं प्रकरण ताजं असताना आता स्वच्छता किती होते या रुग्णालयातली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मी सध्या या रुग्णालयातल्या स्वच्छता गृहामध्ये या ठिकाणी बघू शकतो। महिला प्रसाधन गृहाला तर या ठिकाणी कुलूप लागलेलं दिसतं। दुसरीकडे एक प्रसाधन गृह आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते आहे। या ठिकाणची स्वच्छताच होत नसल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण बेसिंग जे आहे ते या ठिकाणी घाणीनं बुजून गेलेले आहे, त्यामुळे स्वच्छता होत नाही का असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं गोरगरीब रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वच्छतेचं कुठलंच हे 3:13 वाजल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। बेसिंग पूर्णतः बुजलेलं आहे। दुसरीकडे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण घाण जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात नाही का? लाखो रुपये दरवर्षी या ठिकाणी स्वच्छतेवर जे आहे ते रुग्णालयाकडून खर्च केले जातात, परंतु तरी स्वच्छता होत नाही का? कुचकामीपणा या संपूर्ण स्वच्छतेमध्ये केला जातोय का? इथूनच जर आपण पाहिलं तर काही अंतरावर त्या नवजात शिशूंचा अतिदक्षता कक्ष आहेत। मोठ्या प्रमाणावर संपूर्ण या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते। डासांचं जे आहे ते साम्राज्य या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे पाहायला मिळत आहे। त्यामुळे स्वच्छतेचे किती 3:13 वाजले हे या रुग्णालयातलं आपल्याला पाहायला मिळतं। अशा डस्टबिन पडलेले आहेत ज्या ठिकाणी पाण्याचं हे वॉटर कुलंट आहे, या ठिकाणी मुश्किल अशा पद्धतीनं घाणीचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे स्वच्छता होत नाही का असा सवाल जो आहे तो या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।